आपल्याला माहिती आहे की वंदे मातरम या गीताचं काय आहे आज, तर या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेली आहे. म्हणजे 1 शतक आणि 1 अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. तरीही हे जे गीत आहे आजही आपल्याला नवीन असल्यासारखं वाटतं. ती जी त्यात चैतन्य आहे ते तशाला तसंच आजही कायम आहे. तर या वंदे मातरम या गीताची पार्श्वभूमी सांगण्याचा थोडासा तुम्हाला प्रयत्न करते. तर हे वंदे मातरम हे जे गीत आहे ती आनंदमठ बंकिमचंद्र चॅटर्जी म्हणजे त्यांना चट्टोपाध्याय सुद्धा म्हटलं गेलं, तर त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमधून घेतलेली एक कविता होती त्यांनी लिहिलेली, आणि ती त्यांनी लिहिलेली होती 1875 मध्ये. सर्वात पहिले पण आनंदमठ या कादंबरीमध्ये 1882 ला प्रकाशित झाली. आणि 1896 ला पहिल्यांदा गायला गेली. तर हे गीत पहिल्यांदा म्हणजे ही कविता होती आणि ती कविता गीत म्हणून 7 नोव्हेंबर 1875 रोजी प्रसिद्ध झाले. तर तेच 1896 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कोलकाता येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा गायलं, आणि जेव्हा त्यांनी हे गीत गायलं तेव्हा ते आणखी प्रसिद्ध झालं. त्याच्यानंतर 24 जानेवारी 1950 रोजी या गीतातील पहिले जे 2 छंद आहेत त्या गीताला राष्ट्रीय गीत म्हणून सन्मानित करण्यात आलं, आणि हे गीत सगळीकडे गायलं गेलं आणि आजही गायलं जातं. तसंच याला राष्ट्रीय गीत म्हणून अधिकृत दर्जा देण्यात आला. तर बघा, आणि हे जे गीत होतं ना ते बंगालची जेव्हा फाळणी झाली ना, त्या बंगालच्या फाळणीतील खूप मुख्य भूमिका ठरलं. म्हणजे सगळ्यांनी वंदे मातरम हा जयघोष करून त्या बंगालच्या फाळणीमध्ये आपला विरोध दर्शवलेला होता, आणि म्हणूनच इंग्रज सरकारने या गीतावर बंदी सुद्धा आणलेली होती. तर बघा, वंदे मातरम म्हणजे काय, तर वंदे मातरम म्हणजे आपल्या भूमीला नमन करणे असा त्याचा अर्थ होतो. वंदे मातरम म्हणजे आपण आपल्या भूमीला नमन करतोय. तसंच या गीतामध्ये काही वेदना पण होत्या, ज्वाला होत्या, काही आठवणी सुद्धा आहेत यामध्ये. त्याच्यानंतर या गीताने काय काम केलं होतं, तर झोपलेल्या देशाला जागृत करण्याचा शंखनाद म्हणजे हे गीत होतं वंदे मातरम. कारण आपण इंग्रजांच्या म्हणजे आपण पारतंत्र्यात होतो, आहे की नाही. आपल्या देशावर कोण राज्य करत होते? इंग्रज. तर त्या इंग्रजांच्या पारतंत्र्यामध्ये असल्यामुळे आपण म्हणजे आपल्या देशातील जे लोक होते ते हे सगळं आपला जो आत्मविश्वास आहे तो हरवून बसले होते, आणि हा आत्मविश्वास परत मिळवून देण्याचं काम या गीताने केलेलं होतं. तर अशी याची ही पार्श्वभूमी. आणि परत आता बघा, तर जेव्हा राणी लक्ष्मीबाई आणखी आपले शहीद भगतसिंग हे लोक जेव्हा लढत होते की नाही, तर ज्यांना लढता देखील येत नव्हतं ना, तर ते लोक वंदे मातरमचा जयघोष देऊन त्या लढ्यामध्ये असं का होईना, म्हणजे बंदूक घेऊन का होईना, पण ते वंदे मातरमचा जयघोष करून त्या युद्धामध्ये सामील होऊ लागले होते, आणि रणांगणामध्ये वंदे मातरम हा जयघोष निर्माण होऊ लागला. आता बघा, 150 वर्ष इथे पूर्ण झालेली आहे ना. तरी वंदे मातरम, आता आपण वंदे मातरम म्हणतो, म्हणायला सहज म्हणतो, पण आपण आपल्या मातृभूमीला आजही काय देतोय बरं? देता तुम्ही? आपण या मातृभूमीचं पाणी वापरतो, आकाश आहे, जमीन आहे, सगळं काही वापरतो, पण आपण तिला काय देतोय परत? रिटर्न मध्ये तुम्ही काय दिले सांगा बरं? काय दिलं आपण? ग्लोबल वॉर्मिंग, कचरा. सगळ्यात जास्त ग्लोबल वॉर्मिंग, कचरा, है ना. काय करता कधी आपल्या मातृभूमीसाठी? कोणी काही केलंय का की असू दे, कचरा दिसतोय विसरून घेऊ दे, असं काही केलंय का आपण कधी? तर आपण फक्त काय करतो? घेण्याचं काम करतो, देत नाही. रिटर्न देतो का आपण? तर आज आपल्याला ह्या गीताच्या माध्यमातून काय करायचं आहे, तर आपल्या मातृभूमीला काहीतरी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. की मी काय